इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या स्मृती कायम जिवंत राहाव्यात याकरिता जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाभर व्यर्थ न हो बलिदान हे अभियान 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत राबविले जात आहे। या अंतर्गत सोमवारी क्रांतीदिनी क्रांती ज्योत पेटवून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी पालकमंत्री यशोमती ठाकूर उपस्थित होत्या। महात्मा गांधीजींनी सन 1942 ला अखेरचा लढा देण्याचे ठरवले। 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात गांधीजींनी ब्रिटिश सत्तेला चले जाओचा इशारा दिला आणि लढेंगे या मरेंगेची घोषणा झाली। संपूर्ण देश पेटून उठला। देशातील हजारो नेत्यांना अटक झाली। लाखो तरुण तुरुंगात गेले व देश तुरुंग झाला। अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले। काहींनी आपले प्राण गमावले। मुंबईसह देशात अनेक ठिकाणी जनक्षोभ उसळला आणि 15 ऑगस्ट रोजी या स्वातंत्र्यवीरांच्या हुतात्म्याला न्याय मिळाला। देशाला इंग्रजांच्या जुलमी सत्तेतून मुक्तता मिळाली। या क्रांतीवीरांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ नये, त्यांच्या स्मृती कायम येणाऱ्या पिढीमध्ये जिवंत राहाव्यात याकरिता काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर व्यर्थ न हो बलिदान या अभियानाचे आयोजन केले जात आहे। या अंतर्गत जिल्ह्यात 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। सोमवारी क्रांती दिनाचे औचित्य साधून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मशाल पेटून तसेच झेंडावंदन करून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली। तसेच मशाल रॅली काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निमित्ताने काढली व संपूर्ण जिल्ह्यात तालुका काँग्रेस अध्यक्ष व शहर काँग्रेसच्या वतीने क्रांतीदिन कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी बाळासाहेब हिन्नीकर, सुरेश निमकर, संदीप आमले, छाया दंडाळे, प्रकाश काळबांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। देशामध्ये सर्वत्र हाहाकार माजला असताना ज्या देशप्रेमींनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशासाठी स्वातंत्र्य युद्धात उडी घेतली अशा बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्याचा हा क्रांती दिवस आहे। परंतु यातही काही लोक आपला जुना इतिहास पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत। तो प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे आणि खरा इतिहास या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविले पाहिजे असे मत यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले आहे। खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी बलिदान दिलं त्यांना जर आपल्याला अभिवादन करायचं असेल किंवा श्रद्धांजली व्हायची असेल तर आपल्या एरियामध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या पंचायतीमध्ये आणि जिल्हा पंचायतीमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसची विचारधारा पोचली पाहिजे आणि तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी जिल्हा परिषदांमध्ये पंचायत समित्यांमध्ये मोठ्या आकड्याने निवडून आला पाहिजे। याच्यासाठी आम्ही तर कटिबद्ध आहोतच, पण तुम्ही देखील सर्वजण त्या सगळ्या गोष्टींसाठी कटिबद्ध राहिलं पाहिजे। आपल्यातले भेदभाव छोटे मोठे काय असतील, छोट्या मोठ्या गटबाज्या ज्या असतील ते आपसामध्ये बोलून चालून आपण विसरून गेलं पाहिजे। स्वातंत्र्य लढ्याचा खरा इतिहास जनतेसमोर यावा याकरिता काँग्रेसने जिल्हाभर व्यर्थ न हो बलिदान हे अभियान 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत राबविले जाणार असल्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी यावेळी सांगितले। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।